हे सगळे रस्ते कॉन्क्रीटचे झाले. परत फेरनिविदा कशाला मागवली? करोडो रुपये ठाणे महानगरपालिकेत आले, त्याचा हिशोबच लागत नाही. टेंडर आलंय की वळवी लागली आमच्या फाईलला, तर ती वळवी काढायला 18 लाख रुपयाचं टेंडर आहे. वळवी नाही, वळवी यांच्या डोक्याला लागली. आपल्याला लाज वाटली पाहिजे. MMRDA आपल्या पालिका क्षेत्रातलं सर्वात श्रीमंत संस्था होती. हा नूतनीकरण करायला तुम्हाला किती वेळ लागतो या भूखंडांचा? पण करायचंच नाही, फक्त पैसा 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 पैसा. भ्रष्टाचाराने पोखरली गेली आहे मुंबई महानगरपालिका. आणि आम्ही काम करतो असं सांगून तुम्ही मुंबई महानगरपालिका लुटून टाक. ठाण्यामध्ये तर तुम्हाला भीक मागावी लागते एक एजन्सीकडे जाऊन. कधी MIDC कडे मागावी लागते, कधी स्टेम कडे मागावी लागते. कोणीही लक्ष द्यायला तयार नसतं. पाण्यासाठी वणवण फिरावं लागतं ठाणेकरांना. अंडर द टेबल खूप मोठे व्यवहार झाले, मला काय त्याच्यात जायचं नाही. कधी सुनाता क्या हे सारे मी परमनंट आदमी नाही ना, की दरवेळेस बजेट मांडताना मागासवर्गीयांच्याच बजेटला कात्री लावली जाते. अध्यक्ष महोदय, नगर विकास खात्यावर बोलत असताना लुटालूट हा एकच शब्द योग्य रीतीने वापरला जाऊ शकतो. अध्यक्ष महोदय, ठाणे महानगरपालिकेची आत्ताच माझ्या हातात एक हे आली, काय ते जाहिरात आली. ठाणे महानगरपालिकेत क्षेत्रातील धोबी अळी, चरई, दगडीशाळा परिसर, खारकरळी, महागरी, गवळीपाडा, खानचाळ, कडवा गल्ली. अध्यक्ष महोदय, मी तुम्हाला पाठवतो आणि तुम्हाला घेऊन जातो. हे सगळे रस्ते कॉन्क्रीटचे अजूनही आहेत. हे सगळे रस्ते कॉन्क्रीटचे झालेत. परत फेरनिविदा कशाला मागवली? आता ह्याच्यातलं सांगू, आता एक बातमी उघडकीस आली आहे की गेल्या 5 वर्षात ऑडिटच झालेलं नाही. करोडो रुपये ठाणे महानगरपालिकेत आले, त्याचा हिशोबच लागत नाही. मग 18 लाखाची वळवी काढायला बजेट हे आले, टेंडर आलंय की वळवी लागले आमच्या फाईलला, तर ती वळवी काढायला 18 लाख रुपयाचं टेंडर आहे. वळवी नाही, वळवी यांच्या डोक्याला लागली आहे. आणि वळवीमुळे अख्खा महाराष्ट्र खाल्ला जातोय. अध्यक्ष महोदय, आपल्याला माहिती आहे की स्टँडिंग कमिटीचं महत्व काय. आपण तर महानगरपालिका चालवणारी माणसं आहात. तुम्ही, मिस्टर प्रभू, मिस्टर शेलार, महापालिका कशी चालवायची बोटावर, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. आता तुम्ही मला सांगा अध्यक्ष महोदय, स्टँडिंग कमिटी नाही तर हा अधिकार कोणाच्या हातात गेला? म्हणजे आयुक्ताच्या मनात येईल ते, आणि त्याला फोन कुठनं येणार? इथल्या 6व्या मजल्यावरनं. झालं टेंडर ओके, हा ओके, तो ओके. भ्रष्टाचार होऊ दे, नाही तर वाटेल ते होऊ दे, चेकच नाही. 5 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाच नाहीत, ही एक धक्कादायक बाब समोर येते. अध्यक्ष महोदय, आपल्याला लाज वाटली पाहिजे. MMRDA आपल्या पालिका क्षेत्रातलं सर्वात श्रीमंत संस्था होती. आज आपल्याला त्याच्यासाठीही सपोर्ट सिस्टीम तयारी करावी लागते. पैसेच गायब झाले MMRDA मधनं. आणि MMRDA भ्रष्टाचार करतं असा आरोप मुंबईतनं कोणी केला नाही, युरोप मधनं झाला. आणि युरोप मधल्या राष्ट्रांनी आपल्या पंतप्रधानांना आणि डिप्लोमॅट्स थ्रू भारताला कळवलं की आमच्याकडे पैसे मागितले आणि पैसे घेतले. MMRDA कडनं ही अपेक्षा, आणि त्याच्यावर चौकशी वगैरे काय लावायची? काय नाही, लक्ष पण नाही. अध्यक्ष महोदय, आमच्या इथे एक नवयुगा नावाचा कॉन्ट्रॅक्टर आहे. हा नवयुगावाला मग कोण? तर मध्यंतरी माहितीये एक ते बांधत होता बोगदा, तो बोगदामध्येच कोसळला आणि 50-60 लोक मध्ये अडकली. त्याचा करता करविता नवयुगा. आणि आता ह्या नवयुगाला MSRDC असू दे नाही तर MMRDA असू दे, सब कुछ नवयुगा, नवीन युगच उघडलं त्यांनी. कुठलीही परमिशन नाही आमच्या इथल्या कोस्टल रोडला. त्या कोस्टल रोडला NOC देऊन त्याची वर्क ऑर्डर काढण्याची तयारी सुरू केली MMRDA. केंद्राची एकही परमिशन आलेली नाही. अध्यक्ष महोदय, आंधळ दळते आणि कुत्रं पीठ खाते. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, सगळ्यांनीच सांगितलं ही सिडकोची परवडणारी घरं, आर्थिक दुर्बल आणि असे अल्प उत्पन्न गट वगैरे वगैरे वगैरेंसाठी घर आहेत. घर कितीला माहितीये का अध्यक्ष महोदय? 72 लाखाला एक घर, परवडणारी घरं 72 लाखाला. आणि 72 लाखाची घरं विकण्यासाठी
म्हणून आपण 400 कोटी रुपयाची जाहिरात केली. 400 कोटी रुपयाची जाहिरात म्हणजे भ्रष्टाचाराच्या सगळ्या परिसीमा आपण उल्लंघून टाकलेल्या आहेत. अध्यक्ष महोदय, ही घरं विकलीही जात नाहीत. ज्यांनी बुक केली आहेत ते आमच्याकडे येत आहेत की आमचे पैसे 1.5 लाख रुपये अडकले ते परत घेऊन द्या. सिडको तेही द्यायला तयार नाही. पण अध्यक्ष महोदय, याला न्याय कोण देणार? हा जो भ्रष्टाचार वाढायला लागलाय हा थांबवणार कसा आपण? अध्यक्ष महोदय, मी एक भ्रष्टाचाराचा नमुना सांगतो. मुंबई महानगरपालिका एकूण 227 पैकी 110 भूखंडांच्या भाडेपट्ट्यांची नूतनीकरणाची कारवाई झालेली. आता आपण मुंबई महानगरपालिकेचे हे योग्य आहे का? याच्यात भ्रष्टाचार नाही का? हा नूतनीकरण करायला तुम्हाला किती वेळ लागतो या भूखंडांचा? पण करायचंच नाही, फक्त पैसा 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 पैसा. भ्रष्टाचाराने पोखरली गेली आहे मुंबई महानगरपालिका. आणि आम्ही काम करतो असं सांगून तुम्ही मुंबई महानगरपालिका लुटून टाकली. त्याचे असलेले डिपॉझिट सोडवून टाकले. अध्यक्ष महोदय, मुंबई महानगरपालिकेवर जी परिस्थिती आली आहे त्या परिस्थितीला कारणीभूत सरकार आहे. आणि या सरकारने जे स्थानिक स्वराज्य संस्थेचे हाल केलेत ठाण्यामध्ये आम्ही बघतो साहेब, कंट्रोलच नाही. इथनं फोन आला दे टेंडर, तिथनं फोन आला दे टेंडर. अरे काय लावलंय काय? लोकनियुक्त प्रतिनिधी असली तर थोडासा अंकुश असतो, पण तो अंकुश असूच नाही. फक्त 6वा मजला आणि कमिशनर यांचा हॉटलाईन असावी अशी इच्छा असणाऱ्यांना ही निवडणूक नको आहे. पण त्याच्यामुळे नगरीचे हाल होत आहेत. अध्यक्ष महोदय, सगळ्यांनी पाण्याचा प्रश्न उचलला. पाण्याचा प्रश्न फार गंभीर होत चालला. आपण मोठे मोठे रस्ते बांधतोय, मोठे मोठे पूल बांधतोय, मोनोरोल, मेट्रो रेल, अमुक रेल, तमुक रेल. लोकसंख्या वाढणार आहे, पाणी कुठून आणणार आहे? आपलं प्लॅनिंगच नाही पाण्यासाठी. ठाण्यामध्ये तर तुम्हाला भीक मागावी लागते एक एक एजन्सीकडे जाऊन. कधी MIDC कडे मागावी लागते, कधी स्टेम कडे मागावी लागते. पण कोणीही लक्ष द्यायला तयार नसतं. पाण्यासाठी वणवण फिरावं लागतं ठाणेकरांना. आणि वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की 2.5 वर्ष याच ठाण्यामध्ये आमचे मुख्यमंत्री होते. त्याला मुख्यमंत्र्याचं जर चुटकीसारखं काम होतं. जर ते 2300 कोटी रुपयाचं कचऱ्याचं टेंडर काढू शकतात, तर 2300 कोटी रुपयाचा डॅम पाठवू शकत नाहीत. आमच्या इथे अध्यक्ष महोदय 2300 कोटी रुपयाचं कचऱ्याचं टेंडर काढलंय. 2300 कोटी रुपयाचं. आमच्या इथे कचऱ्यात सर्वात जास्त भ्रष्टाचार होतो. अध्यक्ष महोदय, डम्पिंगला जागा नाही. कुठेतरी टाकायचं, आग लागायची, आग लावायची. प्रदूषणाने पूर्ण ठाणे शहर वेढलं गेलंय. त्याच्यावरती कोणीही काही बोलायचं नाही, कारण का काही उपायच नाही, काही करणारच नाहीयेत. अध्यक्ष महोदय, हे मला एक अजून लक्षात आणून द्यायचंय. ते म्हणजे ठाणे, कल्याण डोंबिवली या परिसरातली वाढलेली अतिक्रमण. अध्यक्ष महोदय, कशाला कायदे करतो आपण? आपण बसून इथे कायदा केलाय ना की जर अनधिकृत बांधकामं केली गेली तर अधिकाऱ्यांना जबाबदार धरू. कुठल्या अधिकाऱ्याला जबाबदार धरलं? मी आता नावं देतो. 60 बिल्डिंगी पाडल्या गेल्या. 60 बिल्डिंगी. प्रत्येक बिल्डिंग मध्ये 30 कुटुंब धरा. 200 कुटुंब रस्त्यावर आली. सगळ्या अधिकाऱ्यांनी पैसा घेतलाय. बिल्डरनी सगळ्यांना पैसे दिलेत. कारवाई कोण करणार? गरिबांनी फक्त काय असंच म्हणायचं? गरिबांबद्दल प्रेमच नाही हो. अरे कमीत कमी ती अनधिकृत बांधकामं थांबवा तरी. दिवसा ढवळ्या बांधतायत आणि तुमचे अधिकारी सहभागी आहेत त्याच्यात. रस्त्यावरती बांधकाम आहेत. मी स्वतः पत्र दिलेत स्वतः. पण कुठलीही कारवाई करायला कोणीही तयार नाही. करतो ना. आयुक्तांना भेटतो, आयुक्तही लक्ष द्यायला तयार नाहीत. कारण का सब तेरी भी चूप मेरी भी चूप. अध्यक्ष महोदय, हे अतिक्रमणाचं फार गंभीर प्रकरण आहे. रस्त्यावरती बांधकामं व्हायला लागली आहेत. एकीकडे आमचे मुख्यमंत्री साहेब म्हणतायत आपण जेवढे पण डीपी रोड आहेत तेवढे उडूया. कसले उडूया? 10 बिल्डिंग बांधल्यावरती त्या डीपी रोडवरती कशी काय ते उघडलं जाणार? अध्यक्ष महोदय, हे SRAचं एक प्रकरण मला निदर्शनास आणायचं फार सिरियस आहे. अध्यक्ष महोदय, आपण अनेक वर्ष मुंबईत काम करता.
SRA मध्ये परमनंट स्टाफ घ्यायला परमिशन होती? माझ्या अंदाजाने SRAचा कायदाच नव्हता आणि परमनंट स्टाफ घेण्याचा अधिकारच नव्हता. अचानक काय सूत्र फिरलं माहित नाहीत, पण 15 अधिकारी अचानक परमनंट झाले. असं म्हणतात की अंडर द टेबल खूप मोठे व्यवहार झाले. मला काय त्याच्यात जायचं नाही, पण कायदा आहे की नाही? कोटेचा जी कभी सुना था क्या? SRA में परमानेंट आदमी नहीं ना, माड़ा से आते थे, म्युनिसिपल कॉर्पोरेशन से आते थे, सरकार से आते थे. एक अधिकारी तर जलसंपदा विभागातला आहे. जलसंपदा विभागातला अधिकारी हा SRA मध्ये इंजिनियर आहे आणि तो FSI कॅल्क्युलेट करतो. त्यांनी पाणी घनमीटर कॅल्क्युलेट करायचं होतं, तो FSI कॅल्क्युलेट बसलाय आणि तो परमनंट झालाय. आंधळदळचे कुत्रपीठ खाते अध्यक्ष महोदय. आमच्या ठाण्यामध्ये एक गंभीर प्रकार मी सरकारच्या निदर्शनास आणतोय. गेल्या 15 वर्षामध्ये म्हाडाची गरज दिलेली नाही. बिल्डरनी काही प्रमाणात म्हाडाची घरं द्यायची आहेत, का देत नाही? काय करायचं ते करून घ्या. आमचे अधिकारी लक्ष देत नाहीत आणि म्हाडाची गरज मिळाली नाही. कशी काय मिळणार गरीबाला घर? जर बिल्डरचीच बाजू घेणार जर तुमची ठाणे महानगरपालिका असेल तर घर मिळणारच नाहीत. लावा ना चौकशी, कोण आहेत ते बिल्डर ज्यांनी म्हाडाला गरज दिली नाही, आणि त्याच्यामुळे याची चौकशी होणं फार गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय 5 मिनिटं. अध्यक्ष महोदय, मला एका मंत्र्याचं इथे कौतुक करावं असं वाटतंय. 12 मिनिटं झाली. 5 मिनिटं. अध्यक्ष महोदय, जे आम्ही 6 जण आहोत त्या 6 जणांना वेळ द्या असं अध्यक्षांनी सांगितलं. प्रश्न नाही, समोरच्या बाजूची बघायला. अध्यक्ष महोदय 6 जणांना टाइम द्या असं अध्यक्षांनी सांगितलंय ना. प्लीज. अध्यक्ष महोदय, मला एका मंत्र्याचं इथे कौतुक करावं असं वाटतं. अध्यक्ष महोदय, असं का होतं की दरवेळेस बजेट मांडताना मागासवर्गीयांच्याच बजेटला कात्री लावली जाते आणि जो कॉन्स्टिट्युशनली रॉंग आहे, संविधानिक अधिकार नाही. आणि म्हणून शिरसाट साहेब, मनाचा मोठेपणा आहे माझ्या, पक्षविनिवेश बाजूला ठेवावा लागतो. जेव्हा ज्यांच्यावर अत्याचार झालाय, ज्यांच्यावर अन्याय झालाय, पिछड़ा कुचला, उसके हक पर अधिकार के लिए अपने में कोई राजनीतिक भेदभाव नहीं होना चाहिए. मैं आज दिल की गहराइयों से आपका अभिनंदन करता हूं कि आपने बहुत कड़क मुद्दा उठाया कि तुम मेरा निधी नहीं काट सकते हो, तुम्हारा अधिकार नहीं है. कोणीतरी हे जबरदस्ती बोलायला पाहिजे होतं, ह्यांना ऐकवायला पाहिजे होतं. यांना वाटतं आपलीच सत्ता आहे, आपण करू तो कायदा. पण मला अभिमान वाटतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका लेखराने आपल्या समाजाचा निधी मी तुम्हाला कापू देणार नाही ही भूमिका घेतली. या भूमिकेमध्ये आम्ही सगळे तुमच्या बरोबर. धन्यवाद. अरे काय बजेट तुमचं आहे काय? अध्यक्ष महोदय, शेवटच्या मुद्द्यावर येतोय. अध्यक्ष महोदय, कोर्टामध्ये तर मजाच चालू आहे. बीडला एक न्यायाधीश सस्पेंडेड इन्स्पेक्टर आणि सस्पेंडेड PSI, आणि ते पण संतोष देशमुखच्या केसमध्ये, त्याच्यावर दारू पीत बसलेत. अरे काय आहे की नाही भीती? नाशिकमध्ये कोकाटेंना बडतर्फ केला, निवडणूक लागली तर खर्च वाढेल. अरे तुम्हाला काय करायचंय? म्हणजे काय गुन्हेगारांना माफ करणार की काय तुम्ही? म्हणजे कोर्टामध्ये पण जे काय चालू आहे ते काय बरोबर नाही. अध्यक्ष महोदय, चॅरिटी कमिशनर मध्ये तर कोण वालीच नाही हो. आमच्या इथे एक 28 एकर फॉरेस्टचा तुकडा, फॉरेस्ट, खोटी कागदपत्र रतनशी प्रेमजी ट्रस्टने दिली आणि त्या महाशयांनी फॉरेस्टची जमीन विकण्याला परवानगी देऊन टाकली. जेव्हा मी बोंबाबोंब केली तेव्हा कुठे थांबवलं आणि आता हायकोर्टाने त्याच्यावर स्ट्रिक्चर्स मारली. पण आपण जबाबदार धरणार आहोत की ना चॅरिटी कमिशनर्स ना, की तुम्हाला कोणी अधिकार दिले जमिनी विकायच्या? आणि त्यामुळे परिस्थिती दुर्लक्ष झाल्यामुळे अत्यंत गंभीर होत चालली आहे. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, ओबीसीवर अन्याय होतोय. विद्यार्थ्यांना अजून कपडे, गणवेश मिळायला पैसे मिळत नाहीये. शेवटचे 2 मिनिटं. नाही झालं. ओबीसी शेवटचे 2 मिनिटं. संग्राम जगताप घ्या. शेवटची 2 मिनिटं अध्यक्ष महोदय, शेवटची 2 मिनिटं. अध्यक्ष महोदय, एकीकडे सांगायचं त्यांची वेळ द्या इथे. चला वेळ द्या त्यांची. एकीकडे सांगायचं आम्ही ओबीसीच्या जीवावर निवडून येतो आणि कात्री कोणाला मारायची? ओबीसीलाच.
ओबीसीलाच कातरी मारायची. अरे ओबीसीने काय घोडं मारलं का तुमचं? अरे तुम्हाला सत्तेवर बसवलं ना ओबीसीने, त्या ओबीसीचे हालाल होताना तुम्हाला काहीच वाटत नाही का? विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप नाही, संग्राम पीएचडी जगताप करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप नाही, म्हणजे संग्राम जगताप सुरू कर. बस झालं. संग्राम जगताप. आज आपल्या अधिवेशनामध्ये जय भीम. नगर विकासावरती बोलत असताना अनेक वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये एक शहर असतं, जिल्ह्याचं ठिकाण असतं. तसं आमचं अहिल्यानगर जिल्हा आणि अहिल्यानगर जिल्ह्यामधलं अहिल्यानगर शहर आहे. तर त्या ठिकाणी देखील 2003 साली महानगरपालिका स्थापन झाली आणि त्यावेळेसपासून अनेक प्रश्न हे प्रलंबित आहेत. त्याच्यामधले बऱ्यापैकी प्रश्न